आमचे बालमित्र कैलासवासी प्रतापसिंग ठाकूर यांचं आकस्मिक निधन झालं। त्यानंतर आम्ही सर्व 1992च्या बॅचच्या मुलांनी त्यांना काहीतरी मदत निधी करून कुटुंबियाला आर्थिक मदत करावी अशी सर्वांची भावना होती। त्यामध्ये मग डॉक्टर गणेश कदम, राम पाटील, श्रीनिवास पांचाळ, सुरेंद्र शिवणगे, खलील शेख यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन आज त्या मुलीच्या नावाने 51,000 रुपयाचं FD तसेच तिला शिक्षणासाठी मदत होण्यासाठी एका रोख रक्कम आणि किराणा किट द्यायचं असं सर्व बालमित्राच्या वतीनं ठरलं। आमचे बालमित्र ज्याच्याबरोबर आम्ही 1ली ते 10वीपर्यंत महात्मा फुलेमध्ये शिक्षण घेत होतो, एका बेंचवर बसलो होतो, त्या बालमित्राचा प्रतापसिंग ठाकूर यांचा आकस्मिक मृत्यू झाला। तर आता सर्वच जण आता 1992ला आमची बॅच म्हणजे आता जवळजवळ 34 वर्ष झालेले आहेत। सर्वजण व्यवसायाच्या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहोत। पण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आता एकमेकांच्या टचमध्ये आलो तेवढं ते बेनिफिट झालेलं आहे याचं। त्याच्यामुळं आमच्या मित्रांनी सर्वांनी पुढाकार घेतला आणि जेव्हा बातमी कळली अत्यंत सर्वांना दुःख झालं। पण आता दुःख करून काही होणार नाही, कारण आज आपण एकमेकाच्या सुखात नाही झालो तर दुःखात तर नक्कीच जायला पाहिजे हा एक उदात्त हेतू ठेवून मग किरणजी असतील। सर, ही कल्पना तुम्हाला असं का सुचली की बाबा आपल्या मित्राला त्याच्या आर्थिक मदत करू? आपण आता अनेक अंत्यविधीला जातो, आपले अनेक मित्र मरतात, पण आपण फक्त दुःख व्यक्त करतो, अंत्यविधीला जातो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो विषय संपतो। पण तुम्ही एक महिना झाला त्यानंतर तुम्हाला असं का वाटलं किंवा त्या परिवाराला आपल्याला मदत करायला? नक्कीच या सोशल मीडियामुळे आम्हाला जेव्हा हे समजलं, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबईला आहे, कोणी दिल्लीला आहे नोकरीनिमित्त, कोणी हैदराबादला आहे, प्रत्येकजण जणांनी दुःख व्यक्त केलं। पण दुःख व्यक्त केल्यानंतर किरणजी असतील, रामभाऊ असतील, श्रीनिवासजी, आमच्या सर्व मित्रांनी सांगितलं की आपण नुसतं दुःख व्यक्त करून चालणार नाही, कारण बेताची परिस्थिती होती आपल्या मित्राची, कष्ट करून खाणारा एकदम सोजवळ माणूस होता। अहमदपूरमधल्या पहिल्या 5 इमानदारामध्ये म्हणलेला असेल तर आमचा मित्र होता। करेक्ट। आपण काहीतरी केलं पाहिजे अशा एक उदात्त हेतूनं आम्ही सांगितलं आणि मग काहीतरी केलं पाहिजे त्या हेतूतून मग 1 महिना झाला हे सगळे प्रोसिजर चालू होते आणि काही टेक्निकल अडचणी होत्या त्याच्यात। आता आज तिचं वय तिच्या मुलीसाठी करावं आम्ही काहीतरी, मग तिचं वय बसत नव्हतं, तिचं पॅन कार्ड नव्हता, या टेक्निकल इश्यूमुळे 1 महिन्यापूर्वी जो जेव्हा गेला प्रताप त्यावेळेसपासून आम्ही प्रयत्नात होतो की काहीतरी करायचं। सर, मित्राच्या आठवणीमध्ये तुम्ही आज 50,000 रुपयाची त्या परिवाराला मदत केल्या। 50,000 म्हणजे ही खूप छोटी रक्कम नाही, त्याच्या परिवाराला खूप मोठा आधार आहे आणि ही प्रेरणा अनेक मित्रांनी, अनेक समाजांनी घेतली पाहिजे। हा तुम्ही उपक्रम राबवलात, हे अनेकाला प्रेरणा देणारा उपक्रम आहे सर। नुसतं आपण जाऊन सांत्वन करण्यापेक्षा त्याच्या परिवाराला भक्कम आधार कसा देता येईल हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि ते तुम्ही त्या ग्रुपनं केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन। आणि त्या परिवाराला इतका मोठा आपण साथ दिला, यानंतरही त्या परिवाराला तुमची साथ राहणार आहे। नक्कीच राहणार आहे, कारण ह्या रकमेवर त्याचं सगळंच जीवन जाणार आहे असं नाही, ही तात्कालिक मदत आहे। आज त्याला आधार देण्यासाठी आज किराणा किट दिलेला आहे, आम्ही काही नगदी रक्कम देत आहोत, ही FD केलेली आहे। विवाहापर्यंत आम्ही आमचं लेकरू आहे, माझं लेकरू आहे ही भावना घेऊन प्रत्येकजण, कारण हे संपलेली आहे, आता तात्कालिक मदत केलेली आहे, आता सद्यस्थितीला ही मदत केलेली आहे। जेव्हा जेव्हाही तिला अडचण येईल की आमचं लेकरू आहे, आमच्या घरचं लेकरू आहे, ह्याच पद्धतीनं मदत। आणि हे जर केलं तर नक्कीच काहीतरी आपलं म्हणजे मदत ही सत्पात्री लागली अशा पद्धतीची भावना आमच्या सर्वांची। नक्कीच सर, अहमदपूरचं एक वैशिष्ट्य आहे सर। आपण बघतोय की ऐतिहासिक समाज म्हणजे असं जर अहमदपूरमध्ये जे काही काम घडत असेल, की सामाजिक एकोपा जी मानतो आपण, ते अहमदपूरमध्ये घडत असतं आणि हे एक मोठं उदाहरण आपण समाजापुढे नेत आहे। आणि त्या मुलीचं नुसतं पालन पोषणच नाही तर तिच्या शेवट लग्नापर्यंत सुद्धा आपल्या मित्रांनी जबाबदारी घेतली, ही खूप मोठी गोष्ट आहे सर। धन्यवाद। नमस्कार।